कधी अपुरा पाऊस तर कधी जास्त, यामुळे शेतकरी संकटात असतो। सुरुवातीला अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली। दुबार पेरणी करूनही पीक निघाले नसल्याने शेत पडीत पडल्याचे चित्र आहे। तर काहींचं डौलवात पीक असून अनेक फवारणी झाल्या तरीही सोयाबीन पिकावर खोडअडी असून सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पडत आहे। तर मूग तोडणीला आला असून पावसामुळे शेंगा खराब झाल्या असून शेंगांनाच कोंब फुटत असल्याचे चित्र आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चोरमाऊली येथील शेतकरी कृष्णराव भेंडे यांची यवतमाळ अमरावती रोडवर शेती असून 7 एकर मध्ये मूग पेरला आहे। अनेक फवारण्या झाल्या, शेंगा तोडायला आल्या, परंतु सततच्या पावसामुळे मूग पीक धोक्यात असून शेतातील दाणे खराब झाले आहेत। शेंगांना कोंब येत आहे। ही परिस्थिती तालुक्यातील सर्वच मूग उत्पादकांच्या हातात येणारे पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे। तरी पाहणी करून मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।